इंद्रायणी माते की, एकीवरा माते की, अंबे माते की, दुर्गे माते की. चला, धन्यवाद. नमस्कार, मी दिनेश पाटील. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश. आज आम्ही द्रोणागिरी किल्ल्यावर न जाता आज आलो इंद्रायणी देवीच्या इथे, म्हणजे कलमुसरे गाव. त्या गावातले सुरेश राऊत यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. माझ्यासोबत आहेत सतीश तायडे, रमेश म्हात्रे, गणेश पाटील, होल सर, डॉक्टर होल सर आमच्यासोबत आहेत. जयदास कोळी, राजा तांडेल, मेघनाथ घरत, हरमन फर्नांडिस आणि आमचे आवडते कलाकार दीपक पेडणेकर. हे आम्ही आता चाललो. रस्ता जवळजवळ 15 मिनिटाचा रस्ता असेल, म्हणजे 1000 पायऱ्या सांगतात, पण हा पायऱ्याने हा स्टेट रोड. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते आलो जवळजवळ मध्यावर आलेलो आहेत आणि माझ्यासोबत आहेत, फर्स्ट टाइम माझ्यासोबत आहेत जयदास कोहली ना. येस, जयदास कोहली. आपण कुठलं गाव आपलं? हनुमान कोलीवाडा. मग आपण जेनपीटीला होतात? येस, जेनपीटीला आहे सध्या. आता माझी 6.5 वर्ष झाली बाकी आहे. अच्छा, आहेत म्हणजे चालू चालू आहे. मग तुम्ही ना गणेश पाटील दोघे जण चालू आहे? हो, ते साहेब आमचे फायनान्स. मगाशी मी बोललो तेव्हा तुम्हाला राग आला असेल का? सर मुळीच येणार नाही. मी बोललो पण पुढे होतो. अच्छा, की आम्ही अद्याप दोघे जण कार्यरत आहोत. हा, कसं वाटतं इकडं? खूप छान. मला गेल्या वर्षी पण आम्ही हाच ग्रुप आलेलो. आमचे दीपक पेडणेकर यांनीच नेतृत्व केलं गेल्या वर्षी सुद्धा. अच्छा, हा, खूप चांगला अनुभव आहे. हा हा. आणि मग तुम्ही किल्ल्यावर का नाही जिथंच येतात स्टेट तुम्ही विमला तलावात चालता? आम्ही आता आमचा हा ग्रुप आहे तो विमला तलावावर 2 राऊंड मारल्यानंतर आम्ही जी तुनीरची जी चढण आहे तिथे आम्ही दररोज जातो. अच्छा, हो. आता इथं मस्त वाटतं ना, मोकळे हवेत छान एकदम एकदम, आणि हिरवळ वगैरे या दिवसामध्ये बरं वाटतं. सुंदर पण ना एक ऊर्जा देणारे आहेत, त्यामुळं थोडस दमल्यासारखं वाटलं तरी पुढे पुढे जात राहायचं. नाही, गेल्या वर्षापेक्षा काय जेवणामध्ये तुम्ही बदल केलात म्हणून दमण्या लागलं का काय? म्हणजे जेवण तेच आहे, फक्त एनर्जी थोडी वाढली असेल. अच्छा, मग आता वय किती? आता 64. अच्छा, नवाले साहेबांच्या भाषेत वय विचारत नाही ते, असं आम्हाला लोक मला असे बोललेच ते. नाही. धन्यवाद सर. ओके, थँक्यू. आपण इकडे आलात, धन्यवाद. माझ्या समोर आहेत राजा तांडेल. राजा तांडेल, आम्ही दररोज किल्ल्यावरती जातो. आज तुम्ही इकडे आमच्या सोबत आलात, म्हणजे किरूला. तुम्ही कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे आज इकडे खूप चांगलं वाटते. चांगलं म्हणजे काय वाटते? म्हणजे असं मित्र वगैरे असे फिरायला जाणं. आता आमचं मॉर्निंग ग्रुप आहे, तिथे आम्ही सकाळी भेटतो सर्व एकत्र. राजा तांडेलची माझी ओळख म्हणजे राजा तांडेलचं ऍक्च्युअल करलचे. त्यांचे वडील बाबा तांडेल हे नागावला आले राहायला, तेव्हापासून ते नागावला स्थायिक झाले. आणि माझी सासरवाडी पण त्यांच्या बाजूचीच आहे, त्याची मला त्यांची जास्त ओळख. देवानंद वगैरे आणि अशोक तांडेल उंजीशेला, आणि राजा तांडेल आणि देवानंद दोघे जेनपीटीला. मला वाटतं व्हेअरच घेतली का? घेतली. मग आता काय विचार आहे? काय नाही, आराम. काय आराम करणार म्हणजे? आज दुसरी कामं असतात. मुलंच दे. एकच मुलगा? तर प्रत्येकाला 2-2 मुलं असं, तुम्हाला एकच आहे? धन्यवाद. मध्यावर आलोत आणि सर्व सिनियर सिटीजन असल्यामुळे इथं थोडासा दम लागला त्यांना. आमचे हरमन फर्नांडिस सर नेव्हीमधून रिटायर झाले. जवळजवळ आता त्यांचं वय 76 आहे. त्यांना मला वाटतं त्यांना 76 असून त्यांना दम नाही लागलं, पण होल सरांना 60 असताना जास्त दम लागलं. हरमन सर, काय सांगू शकाल? काय एनर्जी तुम्ही सांगू शकाल? एनर्जीचं खरं कारण म्हणजे आमचा मॉर्निंग कट्टा ग्रुप आहे, आणि त्या मॉर्निंग कट्ट्याच्या ग्रुपमध्ये सर्व धर्म समभाव अशा सगळ्या प्रकारचं आमचा ग्रुपमध्ये सगळं चांगल्या प्रकारचं आमचं सगळं वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि जिथे जेवढं आपण घरात वगैरे हसत नाही तेवढं तिथे आम्ही हसतो, आनंदाने हे करतो. अगदी त्या योगाच्या ह्याच्यामध्ये उड्या मारतो, असा एक्सरसाइज घेतो आम्ही, आणि त्याच्यामुळे ते चांगल्या प्रकारचं फिटनेस ठेवता आलं. अगोदरपासून आपल्या काही सवयीनुसार त्याची अंमलबजावणी करतो आम्ही.
आणि दुसरं असं कारण झालं की सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करताना नेव्हीमध्ये मी इंडियन नेव्हीचा लीडर होतो. अच्छा, तर त्या ह्याच्यामध्ये काम म्हणजे के एस करताना ठाकूर बेडकलचे. ते NAD मधले झाले. अच्छा, तुम्ही टुनीर मध्ये. मी टुनीर मधून संपूर्ण ह्याचं NHK म्हणजे नेव्हल हेडक्वार्टर पर्यंत कसं काही काम बघत होतं. माझ्याकडे मोठी पोस्ट होती नेव्हीची. आणि हे सेवा करण्याचं भाग्य मला सारख्या उरणच्या माणसाला मिळालं हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. आणि जी काही सेवा देता येईल सर्वसाधारण कामगाराला ते देण्याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न केला. आता राहिला उर्वरित भाग की आमच्या एनर्जीचं जे रहस्य आहे त्याचं सर्व श्रेय आमच्या मॉर्निंग कट्टा ग्रुपमध्ये जातं. शिस्तबद्ध आमचा कार्यक्रम होतो, अत्यंत शिस्तबद्ध असतं. ओवळसर असो आम्ही असो तिथे आमचा हा अशा पद्धतीचा मी कोण आहे म्हणजे मी कोणतरी आहे हा नाही, आपण सर्वजण सगळे सारखे आहोत. मग त्याच्यामध्ये तरुण असो, त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन असो, सगळ्या प्रकारचं वातावरण प्रसन्न होतं, मन भारावून जातं आणि तीच ऊर्जा कायमची टिकून राहते, ज्याचा फायदा दिवसभरामध्ये आम्हाला पूर्णपणे चांगल्या प्रकारे त्याचा वापर. तुम्ही आता म्हटलं का मॉर्निंग कट्टा, मॉर्निंग कट्टाचे भरपूर तिथे आहेत. LB पाटलांचा मॉर्निंग कट्टा आमचा एकच आहे, मॉर्निंग कट्टा ग्रुप विमला तलाव. अच्छा, मग त्यांचं कुठलं, त्यांचा कट्टा कुठला तरी आहे मधुबन कट्टा मधुबन, आणि सुबोध वर्णेंचा तो आमच्या कट्ट्यात, तो तुमच्या कट्ट्यामध्ये. मग ते नाही आले इकडे सोबत. आमचा बॉस आहे. आता ते थोडं काही कौटुंबिक त्यांच्या समस्या वगैरे आहेत त्याच्यामुळे त्यांना यायला वेळ नाही मिळाला, नाही तर ते येणारच होते नक्की. काही मंडळी यायची होती, इच्छुक होती, पण काय पाऊस वगैरे पडतो, वातावरण कसं झालं असेल, चिकट झालं असेल. आणि इकडे आणण्याचं आम्हाला जे काही सगळ्यात मोठं कार्य असेल ते आमच्या दीपक पेडणेकर आमचे शेठ. अहो, यांनी आम्हाला पण द्रोणागिरी ट्रॅकरला जातो तिथं पण आम्हाला यांनी हेड लावलंय, आणि म्हणजे आम्हाला त्यांनी उत्साहित केलेलं आहे. उत्साहित केलं. आणि विशेष म्हणजे त्यांचा प्रेमळ स्वभाव. येताना तुम्ही बाटली आणा नका पाण्याची, त्यांच्याकडून त्यांच्या परीनं ते सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतात. कधी बारीकसा स्नॅक्स असेल, नाश्ता असेल, तो न विसरता आमच्यासाठी ते करत असतात. सदा सर्वदा हसतमुख राहणारे. त्याचबरोबर तुमच्या जैन पेढीमध्ये आजही ह्याच्यामध्ये असलेले आमचे गणेश पाटील साहेब सिनियर फायनान्स ऑफिसर म्हणून आहेत, पण ते सर्वसामान्य याच्यासारखे आमच्यामध्ये पण ते सुद्धा राहत आहेत. त्यांचा इगो नाहीये, म्हणजे माझ्याप्रमाणे ते सुद्धा गरिबीतून वर आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि जैन पेढीमध्ये सध्या आपल्या आगरी समाजाचं एवढं मोठं नेतृत्व करणार, नेतृत्व नाही म्हणता येणार, एवढ्या सिनियर पोस्टवरती मला वाटतं एकमेव गणेश पाटील असावेत असा माझा सर्वसाधारण आहे. मी काय म्हणतो, आता तुमचं 76 एज आहे, पूर्ण 100 होतील, 100 व्हायला पाहिजे ना. आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि प्रेमानं तुम्ही असा जर ग्रुप ठेवला तर नक्की तुम्ही 100 साजरी करा. नक्की नक्की. धन्यवाद सर, धन्यवाद सर. मी आता गणेश पाटीलला विचारतो का जर कसं वाटतं आज इकडं. पहिली गोष्ट मी हे सांगतोय की आमच्या 2 दिवसापूर्वी दीपक पेडणेकरांची आमची चर्चा झाली होती. गेल्या वर्षी आपण इथे गेलो होतो, तर यंदाही जायचं का ते पण विमला तलाव मध्ये भेटले आणि त्यांची चर्चा झाली. तर म्हणतो आपण जाऊया, चला वार ठरला आणि गुरुवारी आपला हे जायचा ठरलाय. तर म्हणून आता गाडी बिडी आपल्याला जायला तर आपलं गाडी तर पाहिजे. तर मी सांगितलं होतं की आपण 2 रिक्षा करू आणि त्याच्यामध्ये जाऊ बसून. तर मग हे सर पण बोलले का आपल्याला 4 व्हीलर आहेत, तर मग आपण 4 व्हीलर मध्ये जाऊया. आणि त्याच्यानंतर आता हे आमचं ठरला बिडला. मग आता काय करायचं, आता नेहमीप्रमाणे आम्हाला दीपक पेडणेकर आता तिकडे गेल्यानंतर कळंबोसला गेल्यानंतर आमचा नाश्ता वगैरे ते सगळं करतात. तर आम्ही सोबत फरसाण वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे. आता हा जो ग्रुप आहे हा नवीन आहे, म्हणजे आता हे तुम्ही जे आता आले ते सगळे आता आपल्या ग्रुपमध्ये नवीन आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, यू कट जाएगा सफर साथ चलने से, ये मंजिल आएगी नजर साथ चलने से. धन्यवाद 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 धन्यवाद. हे असं पठार भाग आहे, इथे पूर्ण पठार आहे. आणि हा छोटं एक तिथं मंदिर आहे, भुवनेश्वर मंदिर काहीतरी. हे आमचे सर्व ओवल सर वगैरे येतात, थोडं दमलेले दिसतात ते. सर या वेळेला मला फार बरं वाटलं, कारण मी पहिल्या चढावर आणि दुसऱ्या चढावर इथंच थांबलो. आता मला विश्वास आहे की आपण कधीही या ठिकाणी येऊ शकतो, कधीही येऊ शकतो. अगोदर म्हणजे कठीण वाटत होतं, अगोदर जरा थोडी भीती मनामध्ये होती, पण आता काय भीती गेली. आता 2 चढ आहेत, तेवढं थोडस 2-5 मिनिटाची जर आपण विश्रांती घेतली तर पुढे काय चढ काही नाही. आलं मंदिर, आलं मंदिर आलं, चढ नाही आता.
आता मंदिर आलं. त्यामुळे या मंदिराची अशी आख्यायिका आहे का हे पांडवकालीन काहीतरी अवशेष इथं पडलेले, त्याची ही हिस्ट्री आहे. त्याच्यातला एक पाठ इथं पडला आणि कैलासाशी सुरेश राऊत हे याचे मंदिर याही बांधलेलं यांच्या स्वप्नामध्ये आली आणि हे मंदिर सर एका दिवसामध्ये त्याचा तो घुमटचा भाग आहे ना, एका दिवसात त्या मातीने पूर्ण करायला सांगितलं त्यांच्या स्वप्नात येऊन. आणि ते सुरेश राऊत आता ते एक्सपायर्ड झालेत, इस्टेट एजंट होते पहिले, मला माहिती आहे तेवढं. आणि मला वाटतं झेडपी सदस्य होते, रमेश झेडपी सदस्य होते असं माझ्या लक्षात आहे. त्यांच्या या स्वप्नात आली तेव्हा मग त्याही ते घुमट एका दिवसामध्ये त्याही ते बांधले, एका दिवसामध्ये ते मातीने करायला सांगितलं. आणि मग नंतर तिची थोडस पुढे सभागृह वगैरे केला. आणि या नवरात्रमध्ये इथे जवळजवळ भरपूर लोक येतात, म्हणजे संध्याकाळी जेवण खावण असं. आता आपण सकाळच आलो त्याची मला गर्दी नाही तर मला वाटतं जास्त इथं गर्दी असते. छान छान वाटलं, छान. तो दगड इथं पडलेला आणि त्यानंतर इथं ही हिस्ट्री दिलेली आहे पांडवकालीन खांब. हे पांडवकालीन खांब इथं पडलेलं म्हणजे खाली पण एक आहे, खाली पण असं खांब आहे. तर ते इथे हिस्ट्री दिली बघा. एकविरा देवी इंद्रायणी डोंगर कलमुसे येथे वास्तव्यात असणाऱ्या या डोंगरावर एकविरा देवीचे देवळाचे बांधकाम 5 पांडवांनी चालू केले. एका दिवसात देऊळ 5 पांडवांना पूर्ण करता आले नाही. देवीने रागाने देवळाचे बांधकाम उद्ध्वस्त केले व देवळाचे अवशेष आजूबाजूला परिसरात आढळून येतात. त्यातील एक हा देवळाचा पांडवकालीन खांब. हा खांब इंद्रायणी डोंगरावर एकविरा देवी व पांडव या ठिकाणी वास्तव्यास असलेले हे मंदिर आहे अशी आख्यायिकाने. हे मंदिर एका दिवसामध्ये म्हणजे याचं घुमट असेल ते एका दिवसामध्ये बांधकाम याचं केलेलं आहे कैलासाचे सुरेश राऊत यांच्या माध्यमातून. आणि आता त्यांचं हे सर्व बघतात, त्यांचा मुलगा सुरेंद्र, मुलगा का भाऊ काही कोणतरी आहे, हे आहेत. आणि हे समोर आहेत, मी जो फोटोमध्ये दाखवतोय आमचे सर्वजण मंदिरामध्ये चालले. हे सुरेश जनार्दन आणि त्यांच्यामध्ये एक पत्नी आहेत सुरेश जनार्दन राऊत आणि सुप्रिया सुरेश राऊत हे आहेत. आणि फक्त मंदिर तयार केलेलं आहे, सुंदर केलेलं. आणि हे घुमट दिसतोय हे एका दिवसामध्ये हे बांधकाम केलेलं आहे. हे जो आता घुमट दिसतोय आपल्या समोर ते एका दिवसामध्ये हे बांधकाम केलेलं आहे. विनाशिनी महामाया देवी दुर्गा. महामाया देवी दुर्गा 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 असुर विनाशिनी महामाया देवी दुर्गा दुर्गा. महामाया देवी दुर्गा दुर्गा. माँ तेरे आने से खिले उठा सब जहाँ माँ तेरे आगमन. माँ तेरे आने से महकाए आंगन. खिले उठा सब जहाँ माँ तेरे आगमन. तू सुखदायिनी माता, तू दुखहारिणी माता. महामाया देवी दुर्गा 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 असुर विनाशिनी महामाया देवी दुर्गा दुर्गा. महामाया देवी दुर्गा दुर्गा. मी आता नाश्ता पण केलेला आहे, सर्वांनी नाश्ता केला, भरपेट मोठे नाश्ता झालेला आहे. चहा पण रमेश म्हात्रे यांनी चहा आणलेला. मी आता आमच्यासोबत आहेत गणेश पाटील, JNPTला सिनियर ऑफिसर आहेत. गणेशजी काय आपण या मंदिरात आपण दररोज किल्ल्यावरती जातो ना, आज इकडे आलो, तुम्हाला कसं वाटतं इकडे आज? जय शिवराय. आम्ही दररोज द्रोणागिरी डोंगरावर जातो, पण आज आम्ही प्रयत्न केला की म्हणजे इथे आलो आम्ही इंद्रायणी देवी एकविरा देवी इंद्रायणी डोंगर कलंबुसरे या गावामध्ये. आजच्या या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे
आजच्या या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे आज द्रोणागिरी ट्रेकर्स आणि गुड मॉर्निंग कट्टा उरण हे दोन्ही एकत्र आलेले आहेत आणि खूप मजा आली. जास्त चढण काही नाही, 10-15 मिनिटाची आहे. एकदम इझी लेवल ट्रेकिंग आहे आणि खूप मजा. आजूबाजूचं वातावरण पण एकदम मस्त आहे. खूप मजा आली. धन्यवाद सर. आणि आपण दुट्टी सांभाळून कसं करता? आज तुम्हाला ऑफिस असेल? आज आमचं वर्किंग डे आहे, पण आम्ही आज सकाळी 6 वाजता निघालो आणि परत आम्ही 8:30-9 पर्यंत पुन्हा घरी जाणार आणि मग तिथून आम्ही पुन्हा ड्युटीला जाणार. तुम्ही करू शकता, म्हणजे सकाळी लवकर येऊन तुम्ही ड्युटी अटेंड करू शकता. धन्यवाद गणेश पाटील. मी आता विचारतो मेघनाथ म्हात्रे यांना विचारतो गरज का आपण या मॉर्निंग कट्ट्यावर आता तुम्ही पुंड्याला उरणला तुम्ही दररोज कसं काय येता मॉर्निंग कट्ट्याच्या? नाही, मला त्याची आवड असल्यामुळं मला शारीरिक व्यायाम वगैरे पाहिजे असं वाटतं आणि त्यातही मी माझी किडनीची बायोप्सी केलेली आहे. तर मला आणखीन फिटनेस राहण्यासाठी मग मी पहाटे आज सुद्धा मी 4 वाजता उठलेलो आहे. उठणार, सर्व आंघोळ पाणी सगळं करणार, आरामात निघणार, पण तो टायमिंगवर हजर देतो. अच्छा, असं आहे. आणि हे तुम्ही आता जैनपेठीला होतात, मग आता काय? नाही, जैनपेठी मधून रिटायरमेंट घेतल्यानंतर मग काय नाही, आमचं हेच ध्येय. अच्छा, एक्सरसाइज. बरोबर आहे. मी सर्वांना विनंती करतो या फेसबुकद्वारे या युट्यूब चॅनलद्वारे का सर्वांनी, म्हणजे आता वय सर्वांचं जवळ म्हणजे 60 पर्यंत आहेत. म्हणजे गणेश पाटील एक 55 असेल, हे गणेश पाटील असतील म्हणजे 53. तर मी सर्वांना विनंती करतो का आपण सर्वांनी सकाळचा लवकर उठून म्हणजे मॉर्निंग वॉक करा. त्याच्यामुळे तुमचा फिटनेसपणा राहील आणि मित्रमंडळी मेन म्हणजे जोडा. मित्रमंडळी जोडल्याने तुम्हाला काहीच त्रास होणार, कधी आजारी पडणार नाही, तुमचा आजारा शब्द तुमच्या मनात येणार नाही. धन्यवाद मेघनाथ घरत. मी आता विचारतो आमचे यंगमॅन आमचे दीपक पेडणेकर. दीपक, या तुझ्या मुला आम्ही या गडा जे ट्रेक आम्ही जो माझ्या 32-33 झाले असतील किल्ले, पण हे तुझ्यामुळेच आम्हाला घडलंय. तर तुझं गुरुवार वगैरे असतो तो आम्हाला हुरू करतोस आणि मी निघतो, रमेश म्हात्रे आम्ही तुझ्या सोबत निघतो. म्हणजे काय तुझ्या मनामध्ये कल्पना कशा येतात? 2-3 दिवसापूर्वी हरमन अंकल भेटलेले आणि गणेश भाऊ भेटलेले, गणेश पाटील. तर ते म्हणाले आपण कळमुसऱ्याला एकविरा देवीला निघायचं का? तर ठीक आहे, उद्या परवा गुरुवार आहे, जाऊ आपण एकत्र. तर त्या निमित्ताने हा प्रोग्राम ठरला. मग ओळे सरांना सांगितलं, त्यांनी आणखीन 2-3 मॉर्निंग कट्टाच्या ग्रुपचे निघाले आणि आम्ही द्रोणागिरी ग्रुपचे सगळे असे 2 गाड्या घेऊन 3 गाड्या घेऊन आम्ही आलो. पण खूप छान, मस्त मजा येते. आलो काय एन्जॉय मिळते. आजपर्यंत किती किल्ले झाले असतील, ट्रेक किती झाले असतील? 58. अरे वा वा वा. अद्याप किती होतील? आता वय तुझं म्हणजे 56 काहीतरी वय आहे. 58. आणखी किती होऊ शकतील? 100 करायचे. 100 कम्प्लीट करायचे. धन्यवाद दीपक. आणि मी तुला दुसरं आणखी विचारतो का आम्ही सर्वजण आग्री आहोत. या आग्र्यामध्ये पेडणेवर कधी मिक्स नाही झाले आमच्या ह्याच्यात. तुम्ही कसं काय याच्यामध्ये मिक्स झाले? काय आमचा स्वभाव आवडला तुम्हाला? नाही, स्वभाव तर सगळ्यांचाच चांगला आहे. सर्व हेल्पफुल आहेत, म्हणजे सगळ्यात आपल्याला सहाय्य करतात, प्रोत्साहन देतात. चला इकडे जाऊया, चला निघाले सगळे, चला इकडे जाऊया, चला निघाले सगळे. तर आम्ही सर्वजण आग्रे आहोत. तसं हरमन अंकलना पण विचारतो. हरमन सर, आपण कॅथलिक आहात, म्हणजे राग नका म्हणू, पण तुम्ही कसं काय मिक्स होता म्हणजे याच्यामध्ये? म्हणजे माझ्या आईची वगैरे माझ्यावरती, माझी आई मुळशी शेवायची. अच्छा. आणि तिचे काही जे संस्कार होते ते लहानपणापासून आमच्यावरती बालमनावरती ते झाले. आणि कॅथलिक हा एक वेगळा विषय पडतो आणि जास्तीत जास्त प्रमाणात पाहिलं तर आम्ही आहोत किती 1000 पण नाही. बरोबर. आणि शालेय शिक्षण वगैरे होताना इतर ठिकाणी ज्या ठिकाणी काम केलं, सगळं तुमच्यासारख्या मित्रमंडळी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि माझा देवाकडे ओढा प्रत्येक ठिकाणी गेलाच. अगदी मला प्रत्येक ठिकाणी वाटतं की आपण मातेच्या जवळ आलं तर नतमस्तक व्हावं, मारुतीच्या मंदिरात गेलो तर नतमस्तक व्हावं, गणपतीच्या मंदिरात गेलो तर नतमस्तक व्हावं. मला असं कोणी ख्रिश्चन समजता कामा नये. बरोबर. हा एकदम म्हणजे मी बाजूला काढून टाकलेले माझ्या पुरता तरी. बरोबर. जातीबद्दल भेदभाव ठेवूच नाही. तेच संस्कार मी माझ्या मुलांवरती पण केलेले. आणि आज आम्ही सगळे आमच्या ह्याच्यामध्ये. आपल्या आता मुलं काय करतात? माझा मुलगा जो आहे ते सेंट मेरी मध्ये सिनियर कॉलेजला शिकवतो. आणि माझी सुनबाई पण टीचर आहे. मुलगी माझी मुंबईला याच्यामध्ये ऍडव्होकेट आहे हायकोर्टमध्ये. आणि माझे हे आहेत जावई, ते सरकारी वकील आहेत. CID वगैरे हे करतायत. दुर्दैव असं की ह्याच्यावर मी बोलू शकत नाही. बरोबर आहे. माझ्या एका मित्रांना
जे राजकीय पुढारी आहेत मोठेसे, ते प्रकरण त्यांच्याकडे होतं आणि असं दुर्दैवी माझ्या मित्रावर किंवा इतरांवरती असे प्रसंग येऊ नयेत. बरोबर हे मला फार याच्यामध्ये दुःख होतं. धन्यवाद हरमन अंकल, मी धन्यवाद. तुमच्या या ग्रुपचा आभार मानतो की तुमच्यामध्ये असे सगळेच बघितले आम्ही, सगळे एनर्जेटिक लोक वाटले. जो संवाद साधता तो चांगल्या प्रकारचा आहे. प्रत्येक वेगवेगळ्या पक्षाचे वगैरे आहात, जसे आम्ही जाती धर्म सर्व धर्म समभाव या याच्याने आम्हाला जी प्रेरणा मिळते. आता इथे ओळसर सुद्धा आमच्याकडे म्हणजे येणं म्हणजे एक सुदैवाने ते आमच्यामध्ये आले आणि आमच्यातलेच एक झाले, म्हणजे एकरूप होतो. आज एक वेगळा आनंद मिळाला. तुम्ही सगळेजण आलात आणि त्याचबरोबर ते आमच्या तिकडे राजाभाऊ आहेत, त्यांनी आम्हाला आपल्या त्या मांगेरदेव म्हणजे इथला रस्ता फिरवाडी आता तळावामध्ये चालल्यानंतर खूप गर्दी वगैरे होते. बरोबर आहे. आणि मांगेरदेव म्हटल्यानंतर ती चढण वगैरे चढावी लागते. त्याच्यामुळे मांगीरदेव इकडं मांगेरदेव भोवरामध्ये जाताना आम्ही सगळे एका ह्याच्यामध्ये न थांबता त्या शेवटपर्यंत तिथपर्यंत चालत जातो आणि तिकडून येतो. मग ते ऊन वारा पाऊस काही असो, आमची ती फेरी कधी टळत नाही. धन्यवाद सर, धन्यवाद. मी आता ओलसर तुम्ही डॉक्टर आहात आणि प्राध्यापक होतात, म्हणजे पुंडा स्कूल होतात, पुंडे कॉलेज. तर तुम्हाला अग्री लोकांचा स्वभाव कसा वाटला? सर, मला 1997 साली मी या पुंडे कॉलेजला बदलून आलो आणि आज 2025 आहे, म्हणजे जवळजवळ 28 वर्ष मला बाकीच्या ठिकाणी जी सेवा केली. मी वेगवेगळ्या संस्थेच्या कॉलेजमध्ये, रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये काम केलं, पण मला इथं का राहावंसं वाटलं ह्याचं जर तुम्ही कारण विचाराल तर इथल्या लोकांचा स्वभाव आणि सगळ्याच लोकांचा मनमिळाऊपणा. आपल्याला ज्या अडचणी असतील आपण त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी या ठिकाणी म्हणजे सामील झालो आणि लोकांनी देखील मला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. आता मॉर्निंग कट्ट्याला मी 2021 ला जॉईन झालो, म्हणजे 4 वर्ष झाली मी मॉर्निंग कट्ट्याला जॉईन झालोय. आम्ही आलो होतो इंद्रायणी मातेच्या मंदिरामध्ये आलो. या मंदिराचे ज्यांनी मंदिर बांधलं ते कैलासवासी सुरेश राऊत हेही मंदिर बांधलेलं आहे. मला वाटतंय त्यांच्या स्वप्नामध्ये एकदा काहीतरी पांडुकालीन काळामध्ये दिसतोय, सुलका दिसतोय. ते इथं पडलेलं तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये काहीतरी आले आणि त्यांना एका दिवसामध्ये माझं मंदिर बांधायचं आहे असं काहीतरी स्वप्नात अशी आख्यायिका आहे असं ऐकलेलं आहे. आणि ते एका दिवसामध्ये हे मंदिर नाही, घुमट फक्त पाठीमागचं ते एका दिवसामध्ये मंदिर बांधलं आणि तेव्हापासून हे म्हणजे स्वयंयू असं इंद्रायणी मातेचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये आम्ही आलो, द्रोणागिरी टायकर आणि मॉर्निंग कट्टाचे मेंबर आणि माझ्यासोबत आता या मंदिरामध्ये पुजारी आहेत. आपलं नाव काय? अनिल शिंदे. मी नगर जिल्ह्यातला. अहमदनगर. अच्छा. मोठा देवी रेणुका माताचा. हा, आपण इथं कधीपासून आहेत? मी 2002 पासून मी इथं आहे. राऊत सर होते तेव्हापासून मी इथं आहे. मला राऊत सरने पूजा करायची हे दिली, मुभा दिली, मी तेव्हापासून 2 वर्षापासून तुम्ही इथं. याच्या अगोदर कोण दुसरे पुजारी होते? हो, दुसरे होते. अच्छा. इथं कसं चाललंय, म्हणजे किती लोक वगैरे येतात? लोक भरपूर येतात, श्रद्धाचे भरपूर लोक आहेत. अच्छा. या नवरात्रीमध्येच का? नाही, हर दिवस संडे रविवारीवर जास्त येतात? रविवारी भरपूर. आता या नवरात्रीमध्ये काय प्रोग्राम असतो? नवरात्रीमध्ये संध्याकाळी जागर गोंधळ, आपला देवाचे गाणे वगैरे जे येतात त्यांना हे आपला नवरात्राचा दांड उत्सव वगैरे खेळून देतात. मस्त असं येतात लोक. संध्याकाळी भरपूर मजा, म्हणजे लोक येतात, सगळे भावभक्त जमा होतात, गाणे बोलतात, कुणी फेऱ्या धरतात, कुणी हे करतात, कोणी देवीची पूजा करतात, म्हणे भाऊ सगळे. या नवरात्रीमध्ये काय जेवण वगैरे असतो? हा, नवरात्रीमध्ये याचा खर्च कोण करतो? याचा खर्च मालक करतात. म्हणजे त्यांचा मुलगा वगैरे कोण आहे? मुलं सुरेंद्र कोणतरी मुलगा आहे? सुरेंद्र मुलगा त्यांचा? सुरेंद्र. अच्छा. Thank you.
Bye.
माती